पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांनी महाडमधून केली अटक। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत। मनोरमा खेडकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। मनोरमा खेडकरांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल। खेडकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अटक टाळण्यासाठी दिलीप खेडकर यांचा पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज। मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यात दिलीप खेडकर सह आरोपी। पुणे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा शोध सुरू। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणं बंधनकारक होतं, मात्र त्या आजही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवली। 2022 मध्ये नगरमधून खेडकरांनी मिळवलं होतं नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र। दृष्टीहीन व्यक्तींच्या संघटनेच्या वतीनं खेडकरांविरोधात आंदोलन। खेडकर यांनी दिव्यांग आणि अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्यासंदर्भात खेडकर यांच्यासह त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। कोल्हापूरच्या विशाळगड पायथ्याला असणाऱ्या गजापूरला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। नागरिकांनी हिंसाचार कसा घडला याची माहिती दिली। अनधिकृतपणे घरं पावसाळ्यानंतर काढण्याचं अजित पवारांचं आश्वासन। कोल्हापूरच्या विशाळगड तोडफोडीवरून 2 गटात तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावर टाकणाऱ्याला मुंबईतून अटक। अंधेरीतल्या MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल। विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी ठाकरे गट आक्रमक। योग्य कारवाई करा, ठाकरे गटाची मागणी। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस विशेष महानिरीक्षकांना निवेदन। विशाळगड हिंसाचाराची CID चौकशी करा, तसंच पीडितांना 15 दिवसात नुकसान भरपाई द्या। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी। विशाळगडावर झालेल्या राड्याविरोधात इम्तियाज जलील उद्या संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करणार। कोल्हापूरला येण्यासाठी काही लोकांनी विरोध केल्याची जलील यांची माहिती। वर्षा बंगल्यावरील शिवसेनेची बैठक संपन्न। विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश। ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याच्या तयारीत। मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरे गट आग्रही। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती। 2 महिन्यांपूर्वीच केली होती डागडुजी। PWDचं कामकाज पुन्हा एकदा चव्हाट्यावर। बारामतीतील रॅली दरम्यान योगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले। शरद पवार नटसम्राट छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार। संजय राऊतांची प्रतिक्रिया। चांदीवाल आयोगानं 100 कोटी वसुलीच्या प्रकरणात मला क्लीन चिट दिली। सरकारनं अहवाल जाहीर करावा। अनिल देशमुखांची सरकारकडे मागणी। इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर असं वक्तव्य आपण केलं नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देण्यात आलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रातला दुसरा टप्पा जाहीर। 7 ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, तर नाशिकमध्ये होणार समारोप। राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजितपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदं MPSC मार्फत भरली जाणार। यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना। पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात नवं पर्यटन धोरण जाहीर। नव्या धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होणार। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। डेंग्यू आणि हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेची भाग मच्छर भाग मोहीम। पालघर जिल्ह्यात नियोजनाची सभा गोंधळामुळे स्थगित। पालकमंत्री रवींद्र चव्हाण अधिकाऱ्यांवर संतापले। अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं पालकमंत्र्यांचा सभा स्थगित करण्याचा निर्णय। सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांनी सावंतवाडी मतदारसंघावर दावा सांगितला। अकोल्याच्या बाळापूरमध्ये विमा कंपन्यांसोबतच्या बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकारी गैरहजर। आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना कोंडलं। तळकोकणात पावसाची संततधार। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील 21 धरणातून पाण्याचा विसर्ग. जिल्ह्यातील सर्वात मोठं तिलारी धरण, 2 मध्यम आणि 13 लहान धरणं ओव्हरफ्लो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हुडावडे पूल पाण्याखाली. वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावरची वाहतूक ठप्प. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात अंजणारी इथलं प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली. काजळी नदी पात्राबाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात पाणीच पाणी. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात झालेल्या पावसानं तापी नदीवरील हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. धरणाचे 12 दरवाजे उघडले. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ. गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी. धोकादायक ठिकाणी जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त जबाबदार. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त सरकारी यंत्रणांना जबाबदार धरा. याचिकाकर्ते ॲडव्होकेट ठक्कर यांची हायकोर्टाला विनंती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक. दादर स्थानकातून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. परळ स्थानकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यात वाढ. सध्या 7 धरणांमध्ये 38.47% पाणी साठा. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दहिसर नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यानं धरणाच्या साठ्यात पाणी पातळीत वाढ नाही. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात 5.5% इतकाच जलसाठा. डेंग्यूच्या प्रश्नावर काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक. नाशिकमध्ये मनपा आयुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू डासाची त्यांनी प्रतिकृती भेट दिली. नाशिक महापालिकेनं छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं. एबीपी माझाच्या बातमीनंतर महानगरपालिकेला जाग. बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा पुणे ते मुंबई भर पावसात लाँग मार्च. 7 दिवस होऊनही सरकारनं दखल घेतली नाही. मार्च इथे नवी मुंबईतील बेलापूर शहरात ते आता दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात धडक. आतापर्यंत प्रशासनानं काय केलं? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्यांना सवाल. विविध मागण्यांसाठी नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं घोटी टोल नाक्यावर आंदोलन. टोल प्रशासनाचा निषेध नोंदवला. नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसकडून रस्त्यांमधील पडलेल्या खड्ड्यांचाच सत्कार. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचं नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आंदोलन. विविध मागण्यांसंदर्भात शासन लक्ष देत नसल्यानं आंदोलनाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.